नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला वाटत असताना आता मधुकरनं हे काय आणलं आता नवीनच, तर मित्रांनो हे आहे, याला कुणी संगीत बारी म्हणतो, तर कुणी याला आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये याला उघडा तमाशा म्हणतात. जे उघड्यावर करतात त्याला तमाशा म्हणतात. तर मित्रांनो स्वागत आहे यांच्या ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला थोडक्यात त्यांची माहिती देतो. मित्रांनो पहिल्या काळामध्ये हे छोट्या छोट्या यात्रा असायच्या, गावामध्ये जाऊन टेंबे असे लावून यांनी रसिकांची अशी सेवा करायची. मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला? साडी अंगावर भरपूर आहे का कुठंतरी उघडा अंगठीचं? अजिबात नाही. पण तरी पण यांना नाव ठेवलं जातं, कारण की माहिती आहे का, आजकाल तुम्ही पिक्चर मधल्या नट्या बघा, अहो बघून तर असा अंगाला काटा येतो. काही तर अशा उघड्या अंगाने फिरतात, पण त्याला बी नट्या म्हणला जातो. पण ह्या बिचाऱ्या आपल्या सवार साडीमध्ये पूर्ण अंग झाकून आहे, काटा पिन व्यवस्थित लावून, तरी पण याला नाव ठेवलं जातं. तर मित्रांनो ह्या पण कलाकारच आहेत. यांना उघडा तमाशा असं म्हणलं जातो. काही ठिकाणी याला संगीतबारी बी म्हणलं जातो, उघडी संगीतबारी असं पण म्हणलं जातो. मित्रांनो हे पण पारंपरिकच आहे, पण हे आता अलिप्त होत आलेले आहे. कारण की हा फक्त परभणी जिल्हा, थोडक्यात आणि हिंगोली जिल्हा या ठिकाणी तुम्हाला पब्लिक बघितलं का रसिक? तुम्हाला काय वाटत असेल? पब्लिक अफाट पब्लिक आहे. अंगाईचं तात्पर्य मित्रांनो अंगावर भरपूर कपडा असताना तुम्हाला काय वाटतं त्यांना सुखाचं भाकर खायला मिळत असेल? अजिबात नाही. ही पण एक पारंपरिकच कला आहे मित्रांनो. पण यांना पण इतका त्रास होतो ना, काही ना काही मानधन वगैरे काही नसते. आपल्या यात्राची शोभा वाढवण्यासाठी तो येतात यात्रेमध्ये आणि असे आपले छोटस हे टाकून, तंबू टाकून तिथं आपलं पोटाचा खळगी भरण्यासाठी तुमची सेवा करतात. मित्रांनो तुम्ही खरं बोला, जर यांच्याकडे जर लय मोठी प्रॉपर्टी असती, वावर शेती बाडी पैशावाले असत्या, अशा नाचल्या असत्या का उघड्यावर? अहो त्या नट्या बघा ना पिक्चर म्हणल्या, तुमचा फक्त 10 मिनिटं स्टेजला थांबतात, 5 लाख 6 लाख रुपये घेऊन जातो. नट्यापेक्षा पण खूप भारी आहेत या, आपला अंग झाकून आपला डान्स दाखवतात. पण काही असे आवणे बावणे पाहुणे येऊन त्यांना एवढा प्रचंड त्रास देतात की त्यांना काय वाटतंय की यांना काय करावं आणि काय नाही करावं. आपण त्यांना 20 रुपये दिले डान्स करताना, तर यांना वाटतं की आम्ही त्यांना खरेदीच केलेलं आहे. तर तसं काही नसते मित्रांनो. ही पण लोककलाच आहे. हे जोपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि पारंपरिक आहे. जसं आता मोठं थिएटर आहे, मग खांदीचे तमाशा आहे, संगीतबारी आहे, तसा हा पण उघडा तमाशा याला म्हणला जातो मित्रांनो. तर या पण कलाकारच असतात, आपल्या यात्रेमध्ये येऊन आपली यात्राची शोभा वाढवण्याचं काम करतात. तर त्यासाठीच मी तुम्हाला काय म्हणतो मित्रांनो, की या खरंच खूप गरीब असतात मुली. पोटासाठी नाचते मी परवा कुणाचे, शेवटी पोट आहे हो सगळ्यांना. पण काय करावं आता यात्रेमध्ये त्यांना सगळ्यांना राग येतो मनातून त्यांच्या. मी तुम्हाला सांगतो राग येतो, पण त्यांना सगळ्यांना हसून खेळूनच बोलावं लागतं. ज्याच्या तोंडात दात नाही तो सुद्धा त्यांना त्रास देतो. असं नातेच्या वयीचा असताना सुद्धा पण तिला वेगळ्या नजरेनं फिलिंगला पाहिलं जातो. पण तरी पण आपली कला जोपासण्याचं काम त्या करतात. शेवटी पोट आहे आणि ते पारंपरिक चलत आलेली, म्हणून ह्या पारंपरिक जोपण्याचं काम ह्या करतात. मित्रांनो अंगावर हाफ कपडा नाही, भरपूर साडी आहे आणि फक्त आदा आणि हे करून आपलं पोट भरतात त्यात. पण खूप वाईट वाटलं त्यांना बघताना. त्यांना बघितल्याने खूप मनातला कसं तरी वाटतं की देवा, खरंच या जर खरं करोडपती असत्यात, अशा खुल्यावर आणि रस्त्यावर आपलं कला सादर करून त्यांनी पोट भरली नसती. पण समजून घेणाऱ्यालाच पाहिजे मित्रांनो, बाकी काय नाही. खूप वाईट वाटतं. नट्यांपेक्षा कमी नाही, हिरोण्यापेक्षा पण कमी नाही. त्यांना सुद्धा एवढं येणार नाही परफॉर्मन्स. हे आपल्या एकदा 9ला सुरू झालं, रात्री 2ला 3ला त्या हे चालूच असतं त्यांना आपली कला दाखवून. आणि जेवढं काही तुम्ही देसाल आपल्या मनाने, तेवढ्यातच आपलं पोट भरतात. बाकी बघ चेहऱ्यावर त्यांचा स्माईलच असतो. असं किती तुम्ही त्यांना रागानं बोला, हे करा, की त्यांना वाटतं नाही बाबा आपण त्यांच्या गावाकडे आलो. त्यांना प्रेमानंच बोलतात त्या आपल्याशी आणि आपल्या पोटासाठी त्या सदैव त्यांच्या तोंडावर स्माईल राहत असते. काय करतात सांगा बरं तुम्ही आता? पण हे कमवण्याचं आणि हे जपण्याचं काम हे आपलं आहे. आपल्या यात्रेत आल्यावर, आपल्या गावात आल्या, आपल्या गावाच्या शिवारात आल्यावर त्यांना आपण प्रोटेक्शन दिलं पाहिजे, की नाही बाबा तुम्ही दुरूनच कला सादर करा. पण नाही, दोरीवर पडणं, काही जणांना तर वाटतं हात धरावं, काही जणांना वाटतं बोलावं, काही जण तर मोबाईल नंबर, काही जण हे करत. अरे नाही रे बाबा, यांना तसे धंदेच करायचे असते, तर त्या तुमच्या गावात येऊन कशाला आपला परफॉर्मन्स केला असता? समजून घ्या तुम्ही. काही जण तर खूप असे त्यांना अति त्रास देतात. याच्यामध्ये मी रीलमध्ये दाखवलेलं पण आहे. मित्रांनो जोपासण्याचं काम आपलं आहे. आपली महाराष्ट्रातील लोककला ही संपत आलेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून